माकडाचे घर. उन्हाळा संपला, पावसाळा सुरू झाला. काळे काळे ढग आभाळात जमू लागले. वारा जोराने वाहू लागला. मुसळधार पाऊस सुरू झाला. पिंपळाच्या झाडावर एक माकड बसले होते. या मुसळधार पावसात ते पार भिजून गेले. गार वारा त्या माकडाच्या अंगाला झोंबू लागला. माकडाच्या मनात आले, आपले घर असते तर मग घरात कसा छान बसलो असतो. पावसात असे भिजलो नसतो. वारा अंगाला झोंबला नसता. ते काही नाही, आता पाऊस संपताच घर बांधायचे. थोड्या वेळाने पाऊस थांबला. वाऱ्याचा जोर कमी झाला. ढगही दिसेनासे झाले. छान ऊन पडले. त्या उन्हात पानांवरचे पाण्याचे थेंब चमकू लागले. माकडाने आनंदाने अंग झाडले. पिंपळाच्या झाडावरून उडी मारून ते चिंचेच्या झाडावर गेले. चिंचेचा आंबट गोड पाला ते खाऊ लागले. त्यातच ते दंग होऊन गेले. या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत राहिले. घर बांधायचे विसरून गेले. त्याची त्याला आठवणही राहिली नाही. पावसाळा संपला. हिवाळा सुरू झाला. थंडी पडू लागली. हळूहळू ती वाढत गेली. कडाक्याच्या थंडीने माकड काकडू लागले. माकडाच्या मनात आले, आपले घर असते तर. ते काही नाही, आता थंडी कमी झाली की कामाला लागायचे. घर बांधायचे. आता आळस करून चालायचे नाही. पण सकाळ झाली आणि ऊन पसरू लागले की माकडाला मोठी मजा वाटे. ते या झाडावरून त्या झाडावर उड्या मारू लागले. फळे खाण्यात ते दंग होऊन गेले. घर बांधायचे विसरूनच गेले. थंडी गेली. उन्हाळा आला. हळूहळू ऊन तापू लागले. माकडाला ऊन सोसवेना. त्याच्या मनात आले, आपले घर असते तर सावलीत कसं छान बसलो असतो. छे, ते काही नाही, आता ऊन कमी झाले की घर बांधायचेच. त्याने तसा निश्चय केला. पण आंब्याचा मोहर जडू लागला आणि कैऱ्या दिसू लागल्या. माकड या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत राहिले. कैऱ्या तोडण्यातच दंग होऊन गेले. केलेला निश्चय विसरून गेले. घर बांधायचे राहूनच गेले. उन्हाळा संपला. पावसाळा सुरू झाला. काळे काळे ढग आभाळात जमू लागले. वारा जोराने वाहू लागला. मुसळधार पाऊस सुरू झाला. माकड भिजू लागले. त्याच्या मनात आले, आपले घर असते तर. तर फ्रेंड्स, बालभारतीच्या जुन्या आठवणीतील आळशी माकडाचा हा पाठ, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय.